गुड. तुमचा जरा कॅमेरा ऑन करा, बघू बरं तुम्ही काय करताय. कसे आहात तुम्ही लोक? आवाज येतोय ना? कसे आहात तुम्ही? हॅलो. बरं, माईक बहुतेक लांब आहे तुमच्यापासून. थोडीशी सर्दी झाली आहे मला. तुम्हाला आवाज थोडासा त्रास होईल ऐकायला आज, पण आय कांट हेल्प. हळूहळू हळूहळू बरा होणार आहे तो. चला, आपण मागच्या वेळेला काय अभ्यास केला होता तुमच्या लक्षात आहे का? मागच्या वेळेला आपण अनुवंशिकता आणि परिवर्तन, आपल्या शरीरामध्ये असलेले अनुवंशिक गुण ते कुठून आले, कसे आले, आणि आपल्यामध्ये असलेले जे काही परिवर्तनाचे मुद्दे आहेत, म्हणजे आपण आपल्या आईबाबांसारखे दिसतो, पण तरी आपण त्यांच्यापासून वेगळे दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण मागच्या वेळेला सुरू केलेली होती. अनुवंश म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं, आणि त्याच्या पुढच्या टप्प्याकडे आपण आता ऑलरेडी जातोय. आज आपण त्या मेंडेलच्या प्रयोगाबद्दल बोलणार आहे. एक खूप इंटरेस्टिंग आणि एक खरा खरा प्रयोग एका मेंडेल नावाच्या शास्त्रज्ञाने केला होता. 18व्या शतकाच्या सुरुवातीला गेला होता. तो लोकांना 20व्या शतकाच्या सुरुवातीला कळला की याने काहीतरी भारी काम केलंय, जे की जनुकशास्त्र म्हणजे आपल्या जेनेटिक्सचा जो बेस आहे, तो त्याच्या प्रयोगांना आपण आता म्हणतो. त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज करूया. मुझे आप को होस्ट बनाएंगे? हाँ जी, थँक यू. मी आता स्क्रीन शेअर करते. एक एक मुद्दा आपण डिस्कस करूया. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की अनुवंश म्हणजे काय, बरोबर? आपण पीपीटी मधनं ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितल्या होत्या की आपल्या चेहऱ्याची ठेवण. बघा, आपण हा मुद्दा बोललो होतो. आपल्या चेहऱ्याची ठेवण, कानाची पाळी, आपल्या भुवया. अरे, तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांच्या अशा जोडलेल्या अशा जॉईंट भुवया असतात, आणि मोस्टली त्या त्यांच्या जेनेटिक असतात, म्हणजे आईच्या असतात किंवा बाबांच्या असतात, म्हणून त्यांच्या तशा झालेल्या असतात, जॉईंट आयब्रोज. किंवा चेहरा असा असा किंवा जो काही आपण एक विशिष्ट आकाराचा चेहरा असतो, आईसारखा तर आईसारखा, बाबांसारखा तर बाबांसारखा. आमच्याकडे गावामध्ये एक मुलगा आहे. तो मुलगा सेम त्याच्या आईची एकदम सेम टू सेम कार्बन कॉपी, म्हणजे रंग आईसारखा, नाक पण आईसारखं, चेहरा एकदम गोल आईसारखा, आणि एकदम गोरा गोरा आहे. कारण त्याची आई पण तशीच एकदम गोरी गोरी आहे. आणि उन्हात गेलं की आईचा रंग पण त्या उन्हामुळे लाल लाल होतो, तसंच त्या मुलाचा रंग पण लाल लाल होतो. आणि तो मुलगा खूप छोटा बिटा नाहीये, 5वीत आहे. तर म्हणजे तो एकदम सेम टू सेम त्याच्या आईची कार्बन कॉपी, कशातच बदल नाही. सगळेच्या सगळे आईचे जीन्स त्याच्यामध्ये आलेत, जे बाहेर दिसत आहेत. केस पण आईचा रंग असं जरा ब्राउनिश ब्राउनिश आहे, तर त्या मुलाच्या केसांचा रंग पण सेम तसाच आहे. तर हे सगळे आपल्याकडे आलेले अनुवंशिक गुण जे असतात, त्याला आपण म्हणतो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आलेले हेरिडिटरी, म्हणजे अनुवंशिक गुण, वंश परंपरागत आपल्याकडे आलेले हे गुण असतात, बरोबर? काही काही लोकांच्या बाबतीत तर आजीसारखं नाक, किंवा आजोबांसारखं, ह्याचं चेहऱ्याची ठेवण एकदम आजोबांसारखी, बरं का, अंगकाठी याची एकदम आत्यासारखी आहे, असं पण तुम्ही जरी ऐकलं असेल तरी म्हणे काय आहे ते, कुठून तरी आपल्याच फॅमिली मधले लोक असतात, आणि त्यांच्यातलेच ते गुणधर्म आपल्यामध्ये कुठून तरी आलेले असतात. कुठून तरी म्हणजे कुठून? तर कुठून तरी या शब्दाचा तंतोतंत अर्थ आहे की आपल्या डीएनए मधून. डीएनए, हा डीएनए कोण आहे? डीएनए एक न्यूजपेपर पण आहे, पण आपण डीएनए न्यूजपेपर किंवा चॅनल बद्दल बोलत नाही. आपण डीएनए डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड या आपल्या जेनेटिक मटेरियल बद्दल बोलतोय. तर ही जी गुणसूत्र आपल्या शरीरामध्ये असतात, गुणसूत्र, बरोबर, क्रोमोझोम्स, त्या क्रोमोझोम्स मध्ये ह्या डीएनए असा गुंडाळलेला असतो. एक लांब दोरी तुम्ही अशी गुंडाळून गुंडाळून, जसं ते नाडी असते की नाही, नाडीचं एक बंडल बघितलं असेल तुम्ही, असं गुंडाळलेलं असतं, सोडलं तर किती लांबच्या लांब दोरा असतो तो. अशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक पेशीमध्ये खूप मोठा एक डीएनएचा रेणू कॉम्पॅक्ट करून बसवला, कारण त्याला असं गुंडाळून ठेवलंय. पण त्या गुंडाळून ठेवलेल्या आतल्या बाजूला ज्या गोष्टी लपलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आहेत आपले सगळे गुण, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे कोड, त्याला म्हणतात जीन्स. जीन्स म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? या जीन्स मध्ये म्हणजे जनुकांमध्ये आपल्या ह्या गुणधर्मांना सांकेतिक भाषेमध्ये लपवलेलं असतं. उदाहरणार्थ, माझ्या डोळ्यांचा रंग काळा आहे, कारण की माझ्या आईच्या डोळ्यांचा रंग आणि माझ्या बाबांच्या डोळ्यांचा रंग पण काळाच आहे. माझा रंग हा गव्हाळ आहे, कारण माझ्या आईचा आणि बाबांचा दोघांचाही रंग गव्हाळ आहे.
माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, कारण माझ्या आईचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, पण माझ्या बाबांचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे. मग हे सगळं काय बोलते सांगायचा मुद्दा असा, आपण जे बनलोय ते आपल्याकडे आपल्या आईकडनं आणि बाबांकडनं असं निम्म निम्म आलंय, बरोबर. अर्ध आईकडनं, अर्ध बाबांकडनं. ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये एकत्र होतात. मग ह्या दोघांमध्ये एक जो डॉमिनेटिंग आहे तो आपल्यामध्ये दिसतो, आणि जो रिसेसिव्ह आहे म्हणजे जो दबला जातो किंवा जो थोडा जरा कमी आगाऊ आहे तो शांत बसलेला असतो. कोण? जनुक. या जीन्स मध्ये कोडेड फॉर्म मध्ये आपल्या शरीरामधल्या सगळ्या सांकेतिक गोष्टी लपलेल्या असतात, त्याची सूत्र लपलेली असतात. आता या गुणसूत्रांचे प्रकार किती असतात? क्रोमोझोमचे प्रकार 4 त्यांच्या आकाराप्रमाणे केले. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री. जसा आकार आहे केंद्रकाचा, मध्यभागी असेल तर मध्यकेंद्री, थोडासा उजवीकडे असेल तर उपमध्यकेंद्री, अग्र म्हणजे थोडासा टोकाकडे, आणि अंत्य म्हणजे शेवटचा बिंदूच येतो. अशा आकाराचे हे वेगवेगळे क्रोमोझोम्स असतात. आता डीएनए, आपण मगाशी जे बोललो, हे डीएनए डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड जे आहे, हे ऍसिड आम्ल आहे. आम्ल आपल्या प्रत्येक पेशीच्या न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या मध्ये असलेलं हे केंद्रकीय आम्ल आहे. आणि या आम्लाने म्हणजे ह्या आम्लामध्ये त्याच्या कोड लँग्वेज मध्ये आपल्या सगळ्या गुणधर्मांना एका सिक्रेट सारखं लपवून ठेवलंय. आणि याचा शोध लावला होता 1869 मध्ये, म्हणजे 18व्या शतकाच्या मध्याच्या आसपास. आता सगळ्या सजीवांमध्ये डीएनए किंवा आरएनए या दोघांपैकी कोणता तरी एक हा जेनेटिक फॅक्टर असतो. आता आपल्या सगळ्या डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये डीएनए असतो, पण असे काही व्हायरसेस आहेत ज्यांच्यामध्ये फक्त आरएनए असतो. आणि तुम्हाला माहितीये व्हायरस हे अदरवाईज मेलेले असतात. जोपर्यंत ते एखाद्या होस्ट बॉडीमध्ये जात नाही तोपर्यंत त्याचे डेड पार्टिकल्स असतात. आणि जेव्हा एखाद्या योग्य सजीवामध्ये त्यांची एंट्री होते तेव्हा ते मल्टिप्लाय होतात, मग तेव्हा ते सजीवासारखं काम करतात, बरोबर. तर अशा सगळ्या प्रकारच्या लिव्हिंग थिंग्स जिकडे जिकडे आपण ज्याचा उल्लेख करतो, सजीव म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, त्या सगळ्यांमध्ये डीएनए आरएनए आपल्याला दिसतात. त्यांचं कार्य काय असतं? डीएनएचं कार्य असतं, सगळ्यात महत्वाचं कार्य असतं आपल्या पेशीमध्ये असलेल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींना जपून ठेवणं. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं, आपल्या शाळेतली सगळ्यात महत्वाची जागा कोणती असते? आपल्या प्रिन्सिपल सरांचं केबिन. शाळेमध्ये जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत, आजपर्यंत, आज कोणते शिक्षक ऍबसेंट आहेत आणि कोणाची कुठे प्रेझेंटी लावायची आहे, कोणाला कुठे मोकळ्या पिरियडमध्ये काय बरं म्हणतात त्याला, कोणता पिरियड असतो तो, कोणता पिरियड असतो जेव्हा आपल्या वर्गात शिक्षक नसतात आणि दुसरे शिक्षक येतात तेव्हा? प्रॉक्सी पिरियड. कोणाला कुठे प्रॉक्सीला पाठवायचंय, सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांच्या ऑफिसमध्ये असतात. आपल्या शाळेतली सगळ्यात इम्पॉर्टंट जागा कोणती आहे? प्रिन्सिपल सरांचं केबिन, बरोबर. तसंच आपल्या प्रत्येक पेशीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग असतो आपल्या पेशीतलं केंद्रक. आणि केंद्रकामध्येच आपलं सगळं सुरुवातीपासून ते आतापर्यंतचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करून ठेवलंय, त्याला डीएनए म्हणतात, बरोबर. दुसरं महत्वाचं, आपल्या पेशीचं विभाजन, पेशीची वाढ होणं, त्याचं विभाजन होणं आणि तिला तिचं विहित कार्य पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टीकडे डीएनएचं लक्ष असतं. हा प्रधान रेणू आहे, मास्टर मॉलिक्यूल, मास्टर टू कंट्रोल एव्हरीथिंग, बरोबर. आता या रचनेमध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की समोर 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 असे नायट्रोजनचे बेसेस एकमेकांना चिटकलेले असतात. ते 4 प्रकारचे आहेत, ए, टी, जी, सी. त्यात पण 2 गट आहेत, ग्वानिन आणि प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स, बरोबर. आता कोणाला कोणाबरोबर आणि कशाला कशाबरोबर जोडायचं हे ठरलेलं आहे. ए, टी, जी, सी असंच असणार आहे. कुठेही तुम्ही ए लावा त्याच्यासमोर टी सी येणार आहे, कुठेही टी लावा त्याच्यासमोर एच येणार आहे. हे त्यांचं ठरलेलं आहे कोण कोणाबरोबर बॉन्ड बनवेल, याच्यामध्ये बदल होत नाही. ह्या 4 नायट्रोजन बेसेसला चिटकून असते शुगर, पेंटोज शुगर. पेंटोज म्हणजे 5 कार्बन असलेली शर्करा, कार्बन 5 अशी ती रचना असते. त्या कार्बनला जोडून वरच्या बाजूला असतो फॉस्फेट ग्रुप. कोणाला काही बोलायचंय का? हँड रेस केला होता का तुम्ही?
मला दिसणार नाही. तुम्हाला काही बोलायचं असेल तर बिंदास अनम्यूट करा आणि बोला. तर वरती फॉस्फेट ग्रुप, इकडे मध्ये शुगर मॉलिक्यूल आणि या बाजूला आपले नायट्रोजन बेसेस. हा झाला एका बाजूला, खालच्या बाजूला वळलेला असा हेलिकल स्ट्रँड, म्हणजे एक पट्टी. वर देणाऱ्या पट्टीवरती पण सारखंच आहे. मध्यभागी नायट्रोजनचा बेस, इकडे पेंटोज शुगर आणि उजवीकडे आहे फॉस्फेटचा एक रेणू. मग अशा पद्धतीने ह्या तीन तीन गोष्टी इकडे 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 अशा लावतात. काय अशा एकमेकांना रचलेल्या त्या एकमेकांच्या बाजूबाजूला लावलेल्या कड्या एकमेकांवर लावून 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 खूप मोठा असा आपला डीएनएचा मॉलिक्यूल बनतो. आणि त्या डीएनए मध्ये अशा खूप साऱ्या जनुकांच्या एकावर एक लावलेल्या अशा कड्या आहेत. ठीक आहे. म्हणूनच आपल्याला अनुवंशिकतेचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून आपण डीएनएचा अभ्यास करतो. आता या डीएनएचा पुढचा महत्वाचा मुद्दा जो आपण बघितला होता तो हा होता बघा. मी तुम्हाला म्हटलं ना, हे मध्ये मध्ये जे नाही हिरवे हिरवे, ऑरेंज पिवळे, पिवळे ऑरेंज, हिरवे हिरवे, हे सगळे ते प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स आहेत. ह्या ब्ल्यू कलरचे जे 5 पेंटोज म्हणजे पंचकोन जे दिसतात ते आहेत शर्करा, आणि पिवळ्या रंगाचे बलून वर आणि खाली जे आहेत फॉस्फेट आहे. बरोबर, अशी याची रचना असते. आता आरएनए, 3 महत्वाचे आरएनए आपल्या प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये असतात. प्रत्येक पेशीमध्ये केंद्रकामध्ये डीएनए आहे आणि प्रत्येक पेशीच्या सायटोप्लाझम मध्ये आरएनए आहेत. आरएनएचं काम काय असतं? आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड, ते होतं डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. हे आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड. याचे 3 भाग आहेत, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आता हे काय? टी चा ट्रान्सफर आणि आर अर्थ आहे रायबोझोमल. आता याचा अर्थ काय समजून घ्या. चला आपण सोपं उदाहरण घेऊया. असं समजूया की आपण गेलोय हॉटेलमध्ये. आता कारण मला झाली आहे सर्दी, तर मला मंचावर सूप प्यायचंय. मी हॉटेलमध्ये गेले, मी तिथे बसले खुर्चीवरती, तर तिकडे काका येतात हॉटेलमध्ये. तर छान असे कपडे वगैरे घातलेले असतात, त्यांच्याकडे कसे काहीतरी वही असते, फोल्डर बिल्डर, मोबाईल असतो कधी काही काही हॉटेलमध्ये. ते गेले की ते आपल्याला विचारतात काय ऑर्डर पाहिजे. मग मी त्यांना सांगते मंचाव सूप. ते नोट डाऊन करतात, मंचाव सूप टेबल नंबर 1 जे काही आहे. मग ते आज जातात किचन मध्ये, तिथे ऑर्डर देतात की टेबल नंबर 1 वरती काय. त्या आतमध्ये टेबल किचन मध्ये जे काही लोक तिथे आहेत हेल्पर, ते मंचाव सूपसाठी लागणारं सामान एकत्र करून आणून देतील. कुणाला आणून देतील? तिथे स्वयंपाक करणारे शेफ आहेत त्या शेफला. ते शेफ काय करतील? तिथे ते सगळं सामान एकत्र करतील आणि त्याचं बनवतील सूप, जे की तयार होईल माझी ऑर्डर. समजलं? ही सगळीच्या सगळी प्रोसेस आरएनए करतात. कसं बघा, एमआरएनएचं काम काय आहे? मेसेज घेणं. मेसेज कोणाचा घ्यायचा? न्यूक्लियस कडनं, म्हणजे आपल्या केंद्रकामध्ये असलेल्या डीएनए कडून मेसेज घेऊन यायचा की कोणत्या पद्धतीची प्रथिनं बनवायची आहेत, काय बनवायचंय. बनवण्यावरती सगळं आहे. बनवणं म्हणजे काय? बनवणं, प्रथिनं बनवणं. हे प्रथिनं कुठे बनवायचे असतात? आपण जे काही आपले रेणू असतात डीएनएचे रचनेमधले, त्याला पॅरलल, म्हणजे काय बनवायचंय, कसली ऑर्डर घ्यायची आहे, तिकडे ते विचारून येतात. कोण? एमआरएनए येतात. त्यांनी मेसेज आणला. मेसेंजरचा अर्थ आहे मेसेज आणणारे. त्यांनी मेसेज आणला, जसं ह्यांनी मेसेज नेला होता मंचाव सूप पाहिजे. कोणाकडे दिला तो? ट्रान्सफर. ट्रान्सफर आरएनएचं काम काय? ट्रान्सफर करायचं, इकडून तिकडे तिकडून तिकडे सामान द्या, हे लावा ते लावा. बरोबर, म्हणजे एका माणसाला एवढं लागणार आहे का? मग एवढं बनवायचं का? किती प्रमाणात लागेल? हे आणून द्या, ते आणून द्या, टेबलवर तयार करून ठेवायचं. ट्रान्सफरचं काम बघा ना, उचला टाका उचला टाका, 3 जोडायला पण जागा, इकडे तिकडे तिकडे सामान घेऊन जाणं, ट्रान्सफर करणं. ट्रान्सफरच्या गाड्या असं तुम्हाला डीमार्ट मध्ये असं ट्रॉल्या, अशा त्या ट्रॉल्यांवर तुम्ही सामान ठेवून घेऊन फिरता सगळीकडे. म्हणजे ते काय करतं? ट्रान्सफर करतं सामान एकाकडून दुसरीकडे. आता ट्रान्सफर आरएनए आपल्या सेलमध्ये काय करतो? तो अमायनो आम्लाच्या रेणूंना, अमायनो आम्ल आपल्याला बनवायचे की नाही, तसे रेणू रायबोझोम पर्यंत आणणारा हा आरएनए. म्हणजे हा काय करतो? जे काही आपल्या सायटोप्लाझम मध्ये पसरलेलं इकडे तिकडे आहे, त्या आम्लांना जमा करायचं
आणि त्यांना रायबोझोम पर्यंत घेऊन जायचं का? कारण रायबोझोम काय आहे? किचन आहे, जिकडे ते आपलं सायटोप्लाझम मधनं आलेलं सगळं सामान वापरून आपल्याला पण ते बनवायला लागणारा सगळा जो सामानाचा भाग आहे, काम करणारा, नेणारा, ह्या सगळा बाजूचा वर्ग आहे. ऍक्च्युअल काम कुठे चाललंय? रायबोझोम मध्ये, आरएनए मध्ये चाललंय. समजलं तुम्हाला? आरएनए मध्ये होते. ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा, ह्याच्या पुढचा मुद्दा बघूया. हा, मेगा आणि इंटरेस्टिंग प्रयोग होता. बघा आता हे काय, अजून मेंडेल नावाचा ऑस्ट्रियन सायंटिस्ट होता. त्याच्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण आपण त्याचा विचार नाही करत. प्रयोग म्हणून त्याचा विचार नाही करत. तुम्हाला मी माझं उदाहरण सांगते बघा. आता कसं आहे ना, आता हिवाळा आहे. उलट पक्षी आता जसं जसं फेब्रुवारी मार्च महिना येईल ना, 9-9:30 वाजता गरम पाणी यायला लागले आणि 12:30-1 पासून 4-5 वाजेपर्यंत कडक कडक ऊन, एकदम म्हणजे असं की म्हणजे आपली निरीक्षण जे काही आपण करतो त्याच्यावरून निष्कर्ष काढतो. बरोबर. मग ह्या प्रयोगाचं नाव काय सांगता येईल? की बदलत्या तापमानाप्रमाणे प्रत्येक महिन्यातले काही सॅम्पल असले पाहिजे. त्या पाण्याचं तापमान मोजलं की मला समजेल, जानेवारी महिन्यामध्ये एवढं तापमान, फेब्रुवारीमध्ये एवढं तापमान, मार्चमध्ये एवढं. तर 12 महिन्याचं जेव्हा मी टेबल बनवेल तेव्हा मला समजेल की अच्छा, म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये ऋतू बदललेले असताना किंवा आजूबाजूचं हवामान बदललेलं असताना आपल्या घरामध्ये जे काही टाकीतलं पाणी आहे ते टाकीत पाणी कुठून जातं? बोरच जातं की नाही? तर त्या पाण्यावरती असलेला जो काही हवामानाचा बदल आहे त्याचा परिणाम काय होतो हे त्या तापमानाच्या निरीक्षणातनं मला समजतं. पण तुम्ही मला सांगा, असा रिकामा उद्योग कोण करतं? म्हणजे आपण, आपल्याला माहिती आहे हा उन्हाळ्याला पाणी गरम येईल, हिवाळ्याला पाणी थंड येईल. आपण बघतो, सोडून देतो. असा वर्षभराचा अभ्यास करू आणि मग त्याचं रोजचं तापमान घेऊ वगैरे, काय एवढाच उद्योग आहे का आम्हाला? आम्हाला किती अभ्यास आहे, परीक्षा आहेत, हे ते कुठे तुम्ही हे रिकामा उद्योग आमच्या मागे लावताय? पण जे वैज्ञानिक असतात ते असाच ऑड विचार करतात आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी का बरं वेगळ्या आहेत याच्याबद्दल सांगतात. बाय द वे, तुम्हाला हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला खरं खरं उदाहरण द्यायचे माझ्याच गार्डन मधलं. बघा मी तुम्हाला दाखवते. आपल्या आणखी एका नववीच्या बॅचमध्ये ना, मी त्याचा फोटो टाकलाय. तो फोटो तुम्हाला मी दाखवते. एकच मिनिट. हे मला कळतच नाही मध्ये एवढं स्लो का होतं. हा, आपल्या 9वीचा ग्रुप आहे ना, त्याच्यात ते फोटो आहेत. काय झालं होतं माहिती? माझं असे घरातलं इथलं गार्डन आहे ना घराच्या मागे, तर त्याच्यामध्ये मज्जा अशी झाली होती की
जास्वंदाचं फुलाचं हे आहे माझ्याकडे रोप. तर त्या रोपाच्या बाजूला गोकर्णीचा वेल आहे. त्या गोकर्णीच्या वेलामुळे तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं येतात त्या गोकर्णाला आणि ती एवढी डेंजरस असतात ती फुलं आणि ती रोप गोकर्णाचा जो वेल आहे तो एवढा भयंकर वेल असतो तो बाकी सगळ्या झाडांवर चढतो, बाकी सगळ्या कंपाऊंडवर चढ चढ आणि एकदम आगाऊ वेल असतो तो. खूप स्ट्रॉंग त्याची मुळं असतात आणि सगळीकडे त्याच्या बिया पडतात बघा. उघडेल का? येस. हा फोटो बघा. येस. ओके. आता मला नीट निरीक्षण करा. हे खऱ्या जास्वंदाच्या माझ्या झाडाची फुलं आहेत. गोकर्णात. अचानक मध्येच माझी मीटिंग बंद झाली. काय झालं मुलींनो? काय खूप मोठा जोक झाला का एवढ्यात? चला मी दाखवू का? स्क्रीन शेअर करत होते मी. बंद झाली असेल ती. मध्येच माझी मीटिंग बंद झाली होती. ओके. मी तुम्हाला हे दाखवत होते. खऱ्या फुलामध्ये झालेला आमच्या घरातलाच छोटासा प्रयोग आहे हा. आता आपण बघूया मेंडेलने केलेला जो काही त्याचा अभ्यास होता त्याचा प्रयोग काय होता. हा बघा. हा आहे आपला मेंडेल. जवळपास एक किती वर्ष जगला बघा तो? 1822 ते 1884. किती झाले रे? जेवढे पण त्याने काय केलंय बघा. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मटार तुम्ही खाता की नाही सध्या? वटाणे. पायसम सटायवम त्या झाडाचं बायोलॉजिकल नाव आहे पायसम सटायवम. तर त्याने 2 वेगवेगळ्या प्रकारच्या त्या झाडांचा म्हणजे त्याच्या वेलींचा अभ्यास केला आणि त्याची निरीक्षणं नोंदवली. तुम्हाला ते काबली फुटाणे वगैरे माहिती आहेत का? पिवळ्या रंगाचे असतात. असेच असतात गोल पण त्यांचा रंग असतो पिवळा. आणि आपले हे हिरवे मटार तर आपण खातोच सध्या भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आणि हा सीझनच आहे त्याचा. तर सॉरी. ह्या मेंडलने 2 वेगवेगळ्या वेलींचा अभ्यास केला आणि वेगवेगळे गुणधर्म अभ्यासले.
जसं बघा, प्रभावी, अप्रभावी म्हणजेच काय, गुणधर्म आहे बीजाचा आकार, प्रभावी आहे गोल आणि अप्रभावी आहे वाकडा तिकडा खडबडीत. बीजाचा रंग आहे पिवळा, अप्रभावी रंग आहे हिरवा. मग आपण जे सगळे मटार खातोय ना, हे सगळे अप्रभावी वाले खातोय. 2 फुलं असतात, जांभळी आणि पांढरी. शेंगांचा आकार असा खडबडीत आणि दुसरा असतो चपटा. शेंगेचा रंग असतो हिरवा आणि दुसरा जो असतो तो असतो पिवळा. फुलांची रचना, त्या वेलीवरती फुलांची जागा किंवा त्याची रचना कशी असते? एक आहे कोनात आणि दुसरा आहे टोकावर. ह्याला म्हणतात ॲक्झिलरी. दाखवते तुम्हाला बघा. हा आहे आपला मुख्य ॲक्सिस आणि त्याच्या 2 बाजूने अशी फुलं. बरोबर? कोनामध्ये. आणि हे आहे टोकावर, म्हणजे इथे झाड संपलं. झाडाच्या टोकावरती फुलं असतील, मध्ये कुठेच नाही. अशा 2 वेगवेगळ्या पद्धतीने फुलांची जागा आणि खोडाची उंची. एक तर ते झाड उंच असेल किंवा ते असेल बुटकं. आता ह्या सगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला, तर त्याला हे कळलं, की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वेलींना जरी आपण बघितलं, त्याच्यामधल्या ह्याच्यामध्ये कुठलंही कॉम्बिनेशन असू शकतं. जांभळ्या रंगाचं फुल आणि चपटी किंवा हिरव्या रंगाचा शेंगेचा रंग आणि अ, त्याच्यामध्ये अशी चपटी, अशा आकाराची बी, अशा अनेक गोष्टींचा त्याने अभ्यास केला आणि मग त्याने मांडलं, की हे असं कसं होत असेल. पण अभ्यासाकरता त्याने एका वेळेला एक असा गुणधर्म निवडला. सगळ्यात पहिला धरला खोडाची उंची. आता हे आपण चेक करूया, की त्याने किती सिस्टमॅटिक अभ्यास केला होता बघा. पण त्याच्या आधी आपल्यामध्ये मानवामधले काही प्रभावी आणि अप्रभावी वैशिष्ट्य. प्रभावी म्हणजे डॉमिनेटिंग आणि अप्रभावी म्हणजे हा असेल, तर हा काही नाही करू शकणार. उदाहरणार्थ दुमडणारी जीभ आणि न दुमडणारी जीभ. जर काही लोकांना बोलताना त्यांची जीभ अशी फोल्ड होत असेल, म्हणजे बोलता-बोलता जीभ वाकणं किंवा अ, जीभ दुमडणं आणि त्याच्यामुळे न व्यवस्थित बोलता येणं, असं जर होत असेल, तर ते एक प्रभावी ट्रेट आहे. जेव्हा की ते नाही असायला पाहिजे. हातावर केस असणे, भरपूर केस असतात काही लोकांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर, पोटावर सुद्धा. तुम्ही म्हणाल, "हे काय बोलताय?" पण मी खरंच सांगते, तुम्हाला माहिती असेल, आपण सगळे मनुष्य प्राणी हे अ, माकडाच्या प्रजातीतनं आलोय, बरोबर की नाही? म्हणजे चिंपांझी-बिंपांझी, गोरिल्ला हे सगळे आपल्यासारखेच जंगलामध्ये राहणारे लोकं आहेत. आणि जंगलामध्ये आपण जेव्हा जंगलात राहत होतो, जेव्हा आपण वनवासी होतो, तेव्हा आपल्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस या सगळ्यापासून स्वतःला वाचवण्याकरता आपल्या शरीरावरती पण खूप भरपूर केस होते. कालांतराने ते कमी-कमी झाले आणि आपली शरीर, आपलं त्वचा ही जास्त चांगली सुबक व्हायला लागली, दिसायला लागली. पण मुळात आपल्या हातावरती अतिरिक्त केस असणे हे आपल्या जीन्समध्ये खूप आधीपासून आहे. बरोबर? तर असे हातावर केस असणे हे एक प्रभावी जीन आहे, प्रभावी. प्रभावी जनुक आहे. जर तुमच्याकडे आई किंवा बाबा दोघांपैकी कोणाच्या तरी हातावर किंवा पायावर खूप केस आहेत असं तुम्हाला दिसलं, तर आपोआप तुमच्याकडे ते कॅरेक्टर येतं. असा आणखी एक मज्जा तुम्हाला माहिती आहे का? कानाला केस असणं म्हणजे काही-काही माणसांच्या, पुरुषांच्या कानाला केस असतात. कुठे कानाचा जो कोपरा असतो की नाही, जिकडे बायका खूप सारे कानातले घालतात. थांबा माझा कॅमेरा बहुतेक बंद आहे. लेट मी शो यू. त्याला कानाचं आपण बॉर्डर म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. बघा मी तुम्हाला दाखवते ना. माझा कान दिसतोय का तुम्हाला? वेट. कॅमेरा ऑन झालाय दिसेल आता. आपला जो कान आहे ना, इथे 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 केस असतात काही दिवसांनी. मग जर ते आजोबांना असतील तर इथे इथे. आजोबांना असतील तर ते बाबांना असतात. बाबांना असतील तर त्यांच्या मुलाला असतात. तसे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असे कानाला केस असणं
हे पण एक जेनेटिक डायरेक्ट ट्रान्सफर होणारे एक कॅरेक्टरिस्टिक आहे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. बरं का. आता अशा आणि ते प्रभावी असतं. काळे आणि कुरळे केस बघा, आई किंवा बाबा दोघांपैकी एकाचे जरी केस खूप काळे आणि कुरळे असतील तर ते भुरे आणि सरळ केसांच्याही डॉमिनेट करणारे केस असतात. कर्ली कर्ली आणि एकदम दाट केस, कानाची मोकळी पाळी आणि कानाची चिकटलेली पाळी. म्हणजे कान असे आपलं गालाच्या इकडे चिकटलेले असतील तर त्याच्यापेक्षा मोकळे असणं हे जास्त प्रभावी असतं. आता मेंडेलने काय केलं समजून घ्या. ह्याने एक संकर संततीचा प्रयोग केला, त्याला म्हणतात मोनो हायब्रिड क्रॉस. म्हणजेच काय, त्याने 2 झाडं एकत्र करून पाहिली आणि मग त्यातनं काय झालं ते त्याने चेक केलं. ह्याचाच अर्थ काय की त्याने नवीन प्रजाती जी निर्माण केली त्याच्यामध्ये स्वतः संकर घडवून आणला. म्हणजे नॅचरल पद्धतीने न करता कसं काय, त्याच्यामुळे त्याने स्वतः, जसं आपण आता बघितलं ना वरच्या फुलांमध्ये क्रॉस पॉलिनेशन, तसं काही होतंय का हे स्वतः चेक करून बघितलं आणि त्या फुलांमध्ये संकर घडवून आणला आणि मग त्यातनं जे त्याला उत्पन्न मिळालं त्याचा त्याने अभ्यास केला. आता एकसंकर संतती म्हणजे काय, मोनो हायब्रिड क्रॉस. एकाच प्रकारचं त्याने अभ्यास करायला ठरवलं की उंची. एकसंकर गुणोत्तराचा अभ्यास करण्याकरता उंची हे लक्षण घ्यायचं, एकच कॅरेक्टर घ्यायचं उंची, आणि त्या उंची 2 प्रकारचं म्हणजे उंच असणारं आणि बुटकं असणारं असं वाटण्याचं झाड घ्यायचं. त्याचं मोनोसंकर म्हणजे काय, मोनो हायब्रिड असं त्याचं प्रोजेनी बनवायची. आता जनक पिढी म्हणजे काय, P1. त्याने काय केलं, उंच आणि बुटक्या झाडांना अनुक्रमे प्रभावी आणि अप्रभावी असे शब्द वापरले. उंच झाडांना प्रभावी म्हटले कारण पुढील पिढीतील सर्व झाडं ही उंच झाली. बुटक्या झाडांना अप्रभावी नाव दिलं कारण की ते लक्षण पुढच्या पिढीमध्ये आलंच नाही. बरोबर. त्याला त्याने पनेट स्क्वेअर पद्धत अशा पद्धतीने मांडलं. आता बघा, हे सगळ्यात ह्या धड्यातलं इंटरेस्टिंग आणि इझी असं पार्ट आहे. जनक म्हणजे जो जन्माला घालतो तो, म्हणजे पॅरेंट. जनक पिढी म्हणजे P1 जनरेशन. ह्याच्यामध्ये स्वरूप विधा म्हणजे कोण 2 पद्धतीचं होते, एक होते उंच आणि दुसरे होते बुटके. उंच म्हणजे काय, प्युअर उंच, आई पण उंच आणि बाबा पण उंच. आईकडून आलेला कॅपिटल टी, बाबांकडून आलेला कॅपिटल टी, दोघंही उंच उंच. ऑब्विसली त्याच्यामध्ये जे काही युग्मक बनले ते आहे कॅपिटल टी. एकच आहे ना. बुटकं हे जे झाड होतं ह्याच्यामध्ये आईकडून पण तेच जीन आणि बाबांकडून पण तेच जीन आलं. म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये युग्मक बनलं स्मॉल टी. आता हे दोघं एकत्र आले की त्यातनं पहिलं जे काही जनरेशन बनतं, पहिली जनरेशन पिढी F1, ती काय बनली, उंच बनली, पण ती पूर्णपणे उंच नाहीये. उंच आणि बुटका ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालेली, पण उंच हा अतिप्रभावी असल्यामुळे त्या बुटक्या गुणधर्मावरती त्याने डॉमिनन्स केलं आणि मग ही प्रजाती जी होती पहिली पिढी ती काय होती, उंच होती. आता ह्या उंच आणि असंच दुसरं उंच अशा 2 पिढ्यांचं परत त्याने संकर घडवून आणला आणि त्याला काय नाव दिलं आता, F1 चे स्वयंपरागण. आणि पिढी कोणती बनली, P2. स्वरूप विधा उंच आणि उंच, स्वरूपाप्रमाणे ते कसे आहेत, उंच आणि उंच आहेत दोघे. पण ते जनुक विधा कसे आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. हे कसे आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. आता ह्या दोघांमधनं जे काही युग्मक बनले कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता ह्याच टेबलमध्ये पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक या दोघांना बघा, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी असं लावलं तर टी टी कॅपिटल टी, टी आणि स्मॉल टी हे इकडे आलं. हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी इकडे आला. हा कॅपिटल टी, हा स्मॉल टी इकडे आला. हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी
आणि हा स्मॉल टी आणि हा स्मॉल टी इकडे आला. जे 4 प्रकारचे पिढी F2 मध्ये त्याला संकरित अपत्य मिळाले. म्हणजे काय, नवीन पिढी 4 वेगवेगळ्या जनुकांची मिळालेली आहे. आता याच्यामध्ये TT पूर्णपणे उंच, मग आहे TT म्हणजे हे, मग आहे हे. पण त्याच्यात फरक काय आहे? तर फरक आईकडून टी कॅपिटल आलाय का आईकडून स्मॉल आलाय ते बघायचंय. प्रॅक्टिकली बघितलं तर हे 3 उंच असतील. म्हणजे वरून बघितलं की तिघही उंच आहेत खरे, पण प्रत्येक पेशीच्या आत बघितलं तर त्यांची रचना वेगळी आहे. कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी आणि कॅपिटल टी, कॅपिटल टी. तिघही दिसायला उंचच दिसणार आहेत, पण त्यांच्यामध्ये फरक आहे की हे पूर्णपणे उंच आहेत का हे हाफ 50% उंच आहे. आणि याचा तर काही प्रश्नच नाही. हा आहे एकटाच वेगळा स्मॉल टी म्हणजे बुटके. ठीक आहे. अशा पद्धतीने या मेंडेलच्या प्रयोगामध्ये आपल्याला कळलं की त्याने लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक त्याने दाखवले. म्हणजेच काय, या घटकांना आपण काय म्हणतो, जनुक. कॅपिटल टी, स्मॉल टी जर असं उंचीचं असेल तर मग फुलाचा रंग कॅपिटल एफ, स्मॉल एफ असं आपण ठेवू शकतो. थोडक्यात आपण कुठला घटक बघतोय आणि त्याचा अभ्यास करतोय या दृष्टीने आपण त्याला नावं देतो. आणि अशाच उंच बुटके किंवा निळे पांढरे झाड किंवा फुलाची रचना टोकाला आहे की बाजूला आहे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून निष्कर्ष त्याने, आणि मग त्याच्यावरून त्याने हे सांगितलं की ह्यांच्यापैकी कोणतं तरी एक डॉमिनेटिंग आहे. बघा, पहिली संतानीय पिढी म्हणजे F1, ह्या प्रयोगात मेंडलला असं आढळलं की पहिल्या संतानीय पिढीतील F1 मधील सर्व झाडे उंच होती, परंतु F1 पिढीतील उंच झाडे F1 पिढीतील उंच झाडापेक्षा वेगळी आहेत. P1 म्हणजे काय, पॅरेंट वन, बरोबर. आणि म्हणजेच काय, ही जी ओरिजिनल झाडं आहेत ती पहिल्या झाडांच्या प्रजातीपेक्षा वेगळी आहेत, बरोबर. कारण F1 पिढीतील झाडांचे जनक उंच आणि बुटकी झाडं आहेत. F1 पिढीतील निरीक्षणावरून उंच झाडातील घटक बुटक्या झाडातील घटकांपेक्षा प्रभावी असतो असा निष्कर्ष त्याने मांडला. कारण काय, की तुमच्या ज्या काही पॅरेंट्स जे तुम्ही बघताय समोर जीन्स, त्यातलं एकाचं उंच आणि एकाचं बुटकं असं आहे, तरी पण ओव्हरऑल उंची जर बघितली झाडाची तर ती जास्त असेल, त्याचा अर्थ असा आहे की तोच त्या वनस्पतीचा प्रभावी असा गुणधर्म सांगता येतो, बरोबर. पुढचं पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये येस सॉरी पुढच्या प्रयोगामध्ये त्याने दुसरी संतानीय पिढी F2 मध्ये काय बघितलं की उंच आणि बुटकी अशा दोन्ही प्रकारची झाडं होती. मग त्याने काय केलं, त्या झाडांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. 929 वाटाण्याच्या झाडांपैकी किती याला रिकामा उद्योग होता या माणसाला बघा. 929 वाटाण्याची झाडं त्याने घेतली. जवळपास 900-950 झाडं अभ्यासाला घेणं, कसला जबरदस्त अभ्यास केला असेल त्या माणसाने. स्वतःच्या घराच्या आजूबाजूला कुंपणावरतीच त्याला एवढ्या वेली मिळाल्या असतील आणि त्याचा अभ्यास केला असेल, तरी पण तुम्ही विचार करा की किती निगुतीने त्याने हा अभ्यास केला असेल. त्याच्यापैकी 705 झाडं उंच तर 224 झाडं ही बुटकी झाली. म्हणजेच काय, त्याचं स्वरूप विधा, ते कसे दिसतायत
ह्या हिशोबाने अभ्यास केला तर 3 उंच आणि 1 बुटके असं त्याचं प्रमाण बनतं. म्हणजे गुणोत्तर त्याचं काय 3:1. पण ह्या 3 मध्ये सुद्धा 1 हा पूर्णपणे उंच, 2 जे आहेत ते दोन्हीकडचे उंचीचे गुणधर्म घेऊन पण उंच, आणि 1 तर बुटकं असणारच आहे. कारण आई आणि बाबा दोघांकडनंही त्याला ते बुटकेपणाचेच जीन्स गेलेले आहेत. यावरून निष्कर्ष असा निघतो की स्वरूपाचा विचार करताना F2 पिढीतील झाडे ही 2 प्रकारची, तर जनुकीय संकल्पनेतून ती 3 प्रकारची असतात. बरोबर. शुद्ध प्रभावी म्हणजे दोनही शुद्ध गुण TT कॅपिटल, शुद्ध अप्रभावी दोनही स्मॉल, आणि तिसरं मिश्र प्रकारची. आता हे काय बघा, कॅपिटल T स्मॉल टी या दोघांना पण आपण नाव दिलंय समयुग्मनजी, समयुग्मन, आणि जे लास्ट येते आहे विषमयुग्मनजी. विषम आहेत ना, बघा ना, कॅपिटल स्मॉल हे विषम आहेत. अशा पद्धतीने ह्या मेंडेलने खूप महत्वाचा सिद्धांत दिला. आता त्याने दुसरा प्रयोग केला, मेंडेलची द्विसंकर संतती. याच्यामध्ये काय केलं त्याने, विरोधी लक्षणांच्या 2-2 जोड्या घेतल्या, एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्यांचा एकाच वेळेला त्याने वापर केला आणि संकराचे आणखीन प्रयोग केले. आता त्याने प्रयोगामध्ये काय गुणधर्म घेतले होते, गोल आणि पिवळे आणि हिरवे आणि खडबडीत किंवा सुरकुतलेले अशा बिया. म्हणजे गोल पण आहेत आणि पिवळ्या पण आहेत. दुसऱ्या आहेत खडबडीत आहेत पण हिरव्या आहेत. मग मी त्याचा रंगच बदलून टाकते ना, एकदम व्यवस्थित अशी गोल आणि पिवळी. ही त्याची, आणि दुसरी होती हिरवी पण खडबडीत किंवा सुरकुतलेली. खडबडीत. जनक पिढी P1. मेंडलने गोल पिवळी बीजे येणाऱ्या तसंच सुरकुतलेली हिरवी येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांची निवड केली. त्याने काय केलं, गोल पिवळी बीज आणि सुरकुतलेली हिरवी बीज अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या बिया त्याने निवडल्या आणि मग काय केलं, त्यांचा संकर, म्हणजेच काय केलं, हायब्रिड. आता बघा, आता इकडे किती मज्जा येणार आहे. वरती 2 आणि 2 असे फक्त किती लोक होते, 4च. तो प्रमाण आलं 3:1. त्याचं पण जिनोटाइप आला 1:2:1, म्हणजे 1 पूर्ण उंच, 2 मध्यम उंच आणि तिसरा पूर्ण बुटका. आता याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये गोल आणि पिवळे वाटाणे. गोल म्हणजे कॅपिटल R म्हणजे राऊंड, आणि पिवळे म्हणजे काय, येल्लो आणि येल्लो. सुरकुतलेले म्हणजे काय येतील, स्मॉल स्मॉल, राऊंड नाहीये म्हणजे सुरकुतलेले आहेत, आणि पिवळे नाहीत म्हणजे काय, हिरवे हिरवे. मग आता ह्या 2 पिवळ्या आणि गोल अशा 2 गुणधर्मांना अभ्यासून त्याच्यामधनं युग्मक काय बनलं पहिल्या पिढीचं, यातनं आला R आणि यातनं आला Y. तसंच यातनं आला स्मॉल r आणि यातनं आला स्मॉल y. आता ह्यांचं एकमेकांची कॉम्बिनेशन केल्यावरती आपल्याला काय मिळालं, R R Y Y. हे काय F1 जनरेशन आहे. स्वरूपाने कशी आहे, गोल आणि पिवळे वाटाणे. जनक पिढी P2. F1 चे स्वयंपरागण, म्हणजे ह्या पिढीने स्वतःच बरोबर दुसऱ्यांना जेव्हा संकर केला तेव्हा काय झालं, आता यातले जनुकं बदलली आहेत ना, R R Y Y आहेत. मग R R Y Y मध्ये काय आहेत, गोल आणि पिवळे वाटाणे. वरच्यासारखेच ते गोल आणि पिवळे आहेत, पण ते आता 100% शुद्ध नाहीयेत. मग आता काय झालं, मग आता आलं ह्या दोघांमध्ये जे काही संकर होईल त्याचा
जो काही जिनोटाईप आहे तो बघणं. कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय, हे एक प्रकारचं. मग आहे आर वाय, म्हणजे छोटा आर आणि कॅपिटल वाय, आणि नंतर आहे आर आणि वाय, हेच दोघं. म्हणजेच काय झालं, यांनी एकमेकांबरोबर कॉम्बिनेशन केलं आणि मग त्यातून F2 या दुसऱ्या पिढीमध्ये किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकर तयार झाले. म्हणजेच काय तयार झाले, रिझल्ट तयार झाले किंवा F2 जनरेशन तयार झाली. बघा, RRYY, ज्याच्यामध्ये कॅपिटल आर आहे आणि कॅपिटल वाय आहे, ते एक तर राऊंड आणि येलो दोन्ही असणार आहे. मग हे सगळेचे सगळे तुम्ही बघा, कॅपिटल 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 कॅपिटल, हा स्मॉल, कॅपिटल तर आहे आर पण वाय स्मॉल, मग कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल स्मॉल स्मॉल. हे कुठून आलं, हे फक्त इथून इथे इथून इथे असं लिहायचं असतं फक्त. असं ते केल्यानंतर जे समजलं ते P1 पिढीची युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते. म्हणजेच काय होतं, RRYY झाडापासून ते RR आणि YY अशी युग्मके तयार होतात. आपण जसं बोललो तसंच, बरोबर. 4 एका वेळेला करायचं म्हणजे 2-2चे 2 गट करायचे. त्याच पद्धतीने ते प्लॅन्टमध्ये पण केलं जातं. आता यावरून आपण असं म्हणू शकतो की युग्मकांच्या जनुकांचे प्रतिनिधित्व यातील काही एका घटकाबद्दल होते, बरोबर. म्हणजेच काही ठिकाणी आपल्याला ह्याचे पुढच्या वेळेला आपण ह्याचे जे काही जिनोटाइप्स आहेत ते बघूया. म्हणजेच काय, त्यांचे एक्झॅक्ट रेशो, ठीक आहे. आणि मग अनुवांशिक विकृती हा पार्ट झाला की हा धडा आपला पुढच्या वेळेला संपेल. पुढच्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया. थांबूया आज आपण इकडे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू मुलांनो. थँक्यू संगीता मॅम.